दशक 20वा समास चौथा आत्मनिरूपण. श्रीराम. सकळ जनास प्रार्थना उगेच उदास करावेना, निरूपण आणावे मना प्रत्ययाचे श्रीराम. प्रत्यय राहिला एकेकडे, आपण धावतो भलतेकडे, तरी साराचे निवाडे कैसे होती श्रीराम. उगीच पाहता सृष्टी गलबला दिसतो दृष्टी, परी ते राजसत्तेची गोष्टी वेगळीच श्रीराम. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणेद्वारे प्राप्त होती श्रीराम. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे श्रीराम. सत्ता पृथ्वीमध्ये वाटली, जेथे तेथे विभागली, कळेने सृष्टी चालिली भगवंताचे श्रीराम. मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता शरीरी विभागली तत्वता, सकळ कळा चातुर्यता तेथे वसे श्रीराम. सकळ पुराचा ईश जगामध्ये तो जगदीश, नाना शरीरी सावकास करू लागे श्रीराम. पाहता सृष्टीची रचना ते एकाचेन चालेना, एकची चालवी नाना देह धरुनी श्रीराम. नाही उंच नीच विचारिले, नाही बरे वाईट पाहिले, कार्ये चालो ऐसे झाले भगवंतासी श्रीराम. किंवा निर्णय आडवे केले, किंवा अभ्यासी घातले, हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे श्रीराम. जगदांतरी अनुसंधान बरे पाहणे हेची ध्यान, ध्यान आणि ते ज्ञान एकरूप श्रीराम. प्राणी संसारास आला, काही एक शहाणा झाला, मग तो विवरो लागला भूमंडळी श्रीराम. प्रगट रामाचे निशाण आत्मा राम ज्ञानघन, विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे श्रीराम. उपासना ढुंढून वासना धरिली, तरी ते लांबतची गेली, महिमा न कळे बोलिली येथार्थ आहे श्रीराम. द्रष्टा म्हणजे पाहता, साक्षी म्हणजे जाणता, अनंतरूपी अनंता ओळखावे श्रीराम. संगती असावी भल्यांची, धाटी कथा निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे श्रीराम. त्याही मध्ये प्रत्यय ज्ञान जाळून टाकीला अनुमान, प्रचिती वीण समाधान पाविजेल कैचे श्रीराम. मूळ संकल्प तो हरिसंकल्प, मूळ माये मधील साक्षेप, जगदांतरी तेची रूप देखिजे ते श्रीराम. उपासना ज्ञान स्वरूप, ज्ञानी चौथा देह आरोप, या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा श्रीराम. पुढे परब्रह्म विशाळ गगनासारखे पोकळ, घन पातळ कोमळ काये म्हणावे श्रीराम. उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञाने पाविजे निरंजन, योगियांचे समाधान येणे रीती श्रीराम. विचार नेहटून सा पाहे, तरी उपासना आपणची आहे, एक जाये एक राहे देह धरुनी श्रीराम. अखंड ऐसी घालमेली पूर्वापार होत गेली, आता ही तैसीच चालिली उत्पत्ती स्थिती श्रीराम. वनावरी वनचरांची सत्ता, जळावरी जळचरांची सत्ता, भूमंडळी भूपाळा समजता येणेची न्याय श्रीराम. सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम. करता जगदीश हे तो खरे, परी विभाग आला पृथकाकारे, तेथे अहमतेचे काविरे बाधिजेना श्रीराम. हरिर्दाता हरिर्भोक्ता ऐसे चालते तत्वता, ये गोष्टीचा आता विचार पहावा श्रीराम. सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू, जैसे कळेल तैसे करू जगदांतरे श्रीराम. देवा एवढे चपळ नाही, ब्रह्मा एवढे निश्चळ नाही, पायरीने पायरी चढवून पाही मूळपर्यंत श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक 20वा समास चौथा आत्मनिरूपण. श्रीराम. सर्व लोकांना माझी अशी प्रार्थना आहे की त्यांनी उगीच निराश होऊ नये, तसेच उगीच निरूपणामुळे आलेले तात्पुरते वैराग्यही दाखवू नये. तर समर्थ जे निरूपण करतात ते स्वानुभवाचे आहे हे जाणून त्याचे मनन करावे. स्वानुभव राहतो एकीकडे आणि आपण धावतो भलतीकडे, अशी परिस्थिती असल्याने सारासार विवेकाने होणारा निश्चय कसा प्राप्त होणार. सृष्टीकडे दृष्टी टाकली की सर्वत्र गोंधळच आढळून येतो, पण राजसत्तेची गोष्टच वेगळी असते. ती प्रत्यक्ष दिसत नसूनही कार्यकारी असते. तसेच ईश्वरी सत्तेचे समजावे. पृथ्वीमध्ये जितकी म्हणून शरीरे आहेत ती तितकी सर्वच्या सर्व भगवंताची घरे आहेत. या शरीराच्या द्वारेच जीवाला नाना सुखे प्राप्त होत असतात. त्या ईश्वराचा महिमा कोणीही यथार्थ जाणू शकत नाही. प्रत्येक जीवमात्राच्या आईच्या रूपाने ईश्वरच सर्वांमध्ये आपली कृपा वाटत असतो आणि तो जगदीशच सर्व जगाचे रक्षण करीत असतो. ईश्वराचीच सत्ता या पृथ्वीवरील निरनिराळ्या प्राण्यांच्या मध्ये वाटली गेली आहे. गीतेत भगवान सांगतात की माझ्या एका अल्प अशा अंशाने संपूर्ण जग चालले आहे.
मूळ जगदीशाची म्हणजे अंतरात्म्याची सत्ता निरनिराळ्या शरीरात तत्वता विभागली गेली आहे. सर्व कला, चातुर्य वगैरे अंतरात्म्याच्या ठिकाणी असतात. सकळ देहरूपी पुरांचा जो ईश आहे तोच जगामध्ये जगदीश म्हणून ओळखला जातो. नाना शरीरात तो त्या त्या शरीरास अनुसरून सावकाश व्यवहार करत असतो. सृष्टीची रचना पाहिली की वाटते हा व्याप एकटा दुकटा कोणीही चालवू शकणार नाही, परंतु नाना देह धारण करून एक अंतरात्माच सर्व काही चालवत असतो. भगवंताने सृष्टीची रचना केली तेव्हा त्याने उच्च नीच पाहिले नाही की बरे वाईट हाही विचार केला नाही. कुठून का होईना सृष्टीचे कार्य व्यवस्थित चालले म्हणजे झाले असेच जणू काय भगवंतास वाटत असावे आणि म्हणून त्याने अनेक देह निर्माण केले. त्याने काही लोकांना नेणते केले तर काही लोकांना साधक बनवून अभ्यासात घातले. हे सर्व कसे कसे आणि का केले हे एक त्याचा तोच जाणू शकतो. जगाच्या अंतरात्म्याचे अनुसंधान ठेवणे हेच ध्यान होय. ज्ञानाशिवाय हे जमणार नाही. म्हणूनच तत्वतः ध्यान आणि ज्ञान ही एकरूपच आहे. मनुष्य जगात जन्माला येतो, कालांतराने तो थोडाफार शहाणाही होतो आणि मग तो जगाबद्दल विचारही करू लागतो. रामाचे अस्तित्व जगात प्रकट आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतर्यामी ज्ञानघन आत्माराम विराजमान असतो. पण या विद्यमान असणाऱ्या विश्वंभराचे ज्ञान एखाद्याला भाग्याने होते. माणसाने उपासनेच्या मिशाने स्वर्गादी प्राप्तीची वासना धरली तर पुण्यक्षयानंतर परत जन्म असल्याने जन्ममृत्यूची परंपरा लांबतच राहील. मायेचा महिमा असा अगाध आहे असे जे तिचे वर्णन करतात ते यथार्थच आहे. अंतरात्मा हा द्रष्टा म्हणजे पाहणाराही आहे आणि साक्षी म्हणजे जाणणाराही आहे. तोच सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीव रूपाने वास्तव्य करीत असतो. अशा अनंत रूपाने नटलेल्या अनंतास ओळखावे. भल्यांची संगत नेहमी असावी आणि कथा आणि अध्यात्म निरूपण श्रवण मनन करण्याची सवय असावी, म्हणजे त्या योगेच मनाला काही एक विश्रांती प्राप्त होते. त्यातही अनुभवाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. असे अनुभवाचे ज्ञान असेल तरच अनुमानाचे जळून भस्म होते. स्वानुभवाशिवाय शाश्वत समाधान कसे प्राप्त होईल. मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळ मायेचा सर्व खटाटोप या संकल्पानुसार चालतो. त्या संकल्पानुसारच जगातील सर्व घटना घडत असतात. मूळ माया हरिसंकल्प हा परब्रह्माच्या ठिकाणी केलेला केवळ आरोप आहे. तो मिथ्या असल्याने साधनाने सर्व संकल्पांचा त्याग करावयास हवा. हे ज्ञान उपासनेने होते, म्हणूनच उपासना ही ज्ञानस्वरूप होय. म्हणजेच उपासनेची परिपूर्ती या ज्ञानात झाली पाहिजे. सर्व संकल्प सोडून दिले की पुढे गगनासारखे पोकळ विशाल असे परब्रह्म सर्वत्र अनुभवास येते. त्याला घनदाट म्हणावे, पातळ म्हणावे की कोमल म्हणावे, काय म्हणावे हे खरोखर कळतच नाही. उपासना म्हणजेच ज्ञान होय. या ज्ञानानेच निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते. पण ज्ञानातील सूक्ष्म मीपणा जेव्हा नष्ट होतो तेव्हाच परब्रह्म प्राप्ती होते. हेच योग्याचे समाधान होय. नीट लक्षपूर्वक नेटाने विचार करून पाहिले की ज्याची उपासना करावयाची ते उपास्य आपणच असल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे उपासक उपास्यात समरसून जातो. मग उपासक उरतच नाही तर उपास्यच त्याच्या देहाच्या आश्रयाने राहते. जगात पूर्वापारच उत्पत्ती, स्थिती, संहार अशी घालमेल चालत आली आहे व आताही ही तशीच चालू राहील. वनावर वनचरांची सत्ता असते, जलावर जलचरांची सत्ता असते, तर त्याच न्यायाने भूमंडळावर भूपालांची सत्ता असते. तशीच सर्व जगावर जगदीश्वराची सत्ता असते. ती सर्वांच्या ठिकाणीच विभागलेली असते. त्यामुळे जो कोणी जे जे कार्य करतो त्यास त्या कार्यानुसार सामर्थ्य प्राप्त होते. परंतु कुठल्याही कार्याला, चळवळीला भगवंताचा आश्रय असतो अशी दृढ श्रद्धा पाहिजे. सर्व कार्याचा कर्ता जगदीश असतो ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. पण भगवंताच्या सत्तेचे वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी जे अधिष्ठान आहे त्याच्या करवीत सर्व कार्य चालत असते हे जाणून आपण केवळ निमित्त आहोत, करता करविता भगवंत आहे अशी भावना करून कार्य केले की अहंकाराचे वेड बाधत नाही. देणाऱ्यात आणि घेणाऱ्यात तो भगवंत हरीच असल्याने तोच दाता व तोच भोगता अशी वास्तविक स्थिती असते. या गोष्टीचा मनाशी विचार करून पाहावा. परमेश्वर हाच सकळ करता आहे. आपण माईक आहोत. आपले कर्तेपणही माईक आहे. म्हणून ईश्वर आपणाकडून जे काही कार्य करवून घेईल ते त्याच्या कृपेने जसे यथामती कळेल त्याप्रमाणे या जगासाठी करूयात. इतके सामर्थ्य जरी असले तरी हा अंतरात्मा चंचलच आहे. एक परब्रह्म तेवढे निश्चल असून त्याच्यासारखे निश्चल दुसरे कोणीही नाही. पण हे कळण्यासही पायरी पायरीने मूळ मायेपर्यंत जावे आणि नंतर स्वानुभवाने ते परब्रह्म जाणावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा निरूपणाम समास चौथा समाप्त.